राज्यात गाजत असलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शक्यता लक्षात घेता बागलाण तालुक्यातील 12,155 लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले। येत्या 8 दिवसात संबंधित अहवाल शासनाकडे सादर करायचा आहे। कळवण तालुक्यातील अतूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दीपक जयराम माडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। लोहनेर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त डॉक्टर डी.एस. आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात आदिवासींची संस्कृती रानभाज्या महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये आदिवासींची पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रानभाज्या मेळावा आयोजित करण्यात आला होता। मालेगाव शहरातील न्यू सरस्वती फर्निचरमध्ये 15 ऑगस्ट निमित्त सुरू असलेल्या विशेष योजनेत खरेदीसाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। सरस्वती फर्निचरने नुकतीच देवळा शहरात देखील एक स्वतंत्र शाखा सुरू केली। सिन्नर नगर परिषदेने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली। 2 पथकांकडून शहरातील विविध भागातील सुमारे 100हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली, तर सरदवाडी रस्त्यावरील पक्की शेड असलेल्या व्यावसायिकांनी स्वतःहून शेड काढून घेण्याचे आश्वासन दिले। त्र्यंबकेश्वर तालुक्यात श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी काढण्यात येत असलेल्या ब्रह्मगिरीच्या फेरीला चांगला प्रतिसाद मिळत असतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 10 वर्षे निर्मूलन प्रदक्षिणा हा उपक्रम राबवित आहे। यंदा या 22 किलोमीटर लांबीच्या या प्रदक्षिणा मार्गावर ही निर्मूलन प्रदक्षिणा काढण्यात येऊन 4 ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला। ओझर टाउनशिप येथे हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत ओझर बसस्थानकाची पाहणी पालघर विभागाचे नियंत्रक कैलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली। सिन्नर तालुक्यात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा येथील शेडबना सारडा विद्यालयात उत्साहात पार पडली। साकारलेल्या गणेश मूर्तीचीच विद्यार्थी घरी प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक सजावट करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सिन्नर तालुक्यातील देशवंडीच्या उपसरपंचपदी श्रीरंग वाडीबा डोमाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच उज्ज्वला बर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली। मालेगाव तालुक्यातील दाभाडे आणि जळगे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भागातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञांची कमतरता रुग्णांची अडचणी वाढत आहे। या दोन्ही रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीसाठी सुविधा उपलब्ध नसून यासाठी कोणतेही तज्ज्ञही नियुक्ती नाहीत। परिणामी रुग्णांना तपासणीसाठी मालेगाव शहरात यावे लागते। शहरातील सामान्य रुग्णालयात सोनोग्राफीचे यंत्र उपलब्ध आहे, मात्र सोनोग्राफीची सेवा केवळ आठवड्यातील ठराविक दिवशी सुरू असते। चांदवड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, ईजीसी, रक्त तपासणी अशा सुविधा आहेत, मात्र तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल होतात। सध्या GSSK अंतर्गत फक्त गरोदर मातांची सोनोग्राफी केली जाते। ECG यंत्रणा मात्र सुरळीत आहे, तर रक्त तपासणी या HAL मार्फत केले जातात। इतकेच नव्हे तर CT स्कॅन सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात व मालेगाव येथे संदर्भित केले जाते। सटाणा ग्रामीण रुग्णालयातील 30 खाटांच्या रुग्णांना अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने इमर्जन्सी मालेगाव अथवा नाशिक येथे रवाना करण्याची वेळ येत असल्याने व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभाग कार्यान्वित होणे गरजेचे आहे।